हॅलो एव्हरीवन. आपण काल बघितलं होतं मिडल 1/3 बघितलेला आपण. हेड आपणला आधीच झालेला. तर आता आज आपल्याला हा अप्पर एंड आणि हा लोअर एंड. आपण अप्पर एंड आधी बघणार आहे. हा आपला झालेला आहे आणि हा आपण नंतर बघूया. ओके. तर फर्स्ट ऑफ ऑल जर बघायचं झालं तर हे पहा, शाफ्टमध्ये ना फक्त सांगण्यासारखं इतकंच की त्याच्यामध्ये बॉर्डर्स आहेत आणि सरफेसेस आहेत. तर मग त्याचंच आपल्याला किती बॉर्डर्स, कोणती बॉर्डर काय ते सगळं बघावं लागतं आपल्याला शाफ्टमध्ये. तर आपण मिडलमध्ये बघितलं होतं मिडलमध्ये बघा आपण बघितलेलं 3 सरफेस 3 बॉर्डर्स. ओके. हे असं एवढं आपण बघितलेलं. तर त्याचं लेक्चर तुम्ही समजा बघून घ्या. मग आता आपण अप्पर 1/3 बघूया. अप्पर 1/3 जो पार्ट आहे तो बघूया. हे बघा, हा कुठून चालू होतं ना, ते इथून चालू होतं इथपर्यंत 1/3 समज. जो आपण पोस्टेरियरली आपल्याला व्यवस्थित कळेल. हे पहा, हा अप्पर 1/3. तर यामध्ये पण किती सरफेसेस आहेत? सॉरी, यामध्ये आहेत 4 सरफेसेस, 4 बॉर्डर्स. आता आपण एक लक्षात ठेवूया की हे जे आहे मिडल 1/3 आणि हे अप्पर आणि लोअर. तर मिडलमध्येच फक्त 1-3 आहे ना, मिडलमध्येच फक्त 3 बॉर्डर 3 सरफेसेस आहेत. बाकी इथे अप्पर 1/3 आणि लोअर 1/3 4. ओके. एवढं लक्षात ठेवा की इथं 4 आणि इथं पण 4. इथेच फक्त 3 बॉर्डर्स 3 सरफेसेस आहेत. ओके. तर आता बघा, याच्यामध्ये 3 सरफेसेस आणि 3 बॉर्डर्स. ओके. तर आता पहिले 4 बॉर्डर्स बघूया आधी आपण सर्वात आधी. तर 4 बॉर्डरमध्ये कसं आहे, तर पहिली बॉर्डर बघा मीडियल, जी की कॉमन होती. मी तुम्हाला सांगितलं ती कॉमन. लॅटरल बॉर्डर कॉमन. ओके. आता नवीन याच्यामध्ये काय, तर आहे स्पायरल लाईन. ओके. स्पायरल लाईन आहे ही एक 3rd ॲडिशनल बॉर्डर आहे, जी की मिडल 1/3 नव्हती. त्यानंतर नेक्स्ट आहे लॅटरल लिप ऑफ ग्ल्युटियल ट्युबरॉसिटी. आता एक आपण बघूया. ओके. एवढं सांगितलं मी, पण आपण आधी सर्वात कॉमनवाले बघा. ही जी आहे कोणतीही लॅटरल बिकॉज हेड हा मीडियली असतो, त्यामुळे त्याच्या साईडची बॉर्डर पण मीडियली. मग ही अपोजिट टू द हेड लॅटरल बॉर्डर. ओके. तर ह्या 2 बॉर्डर समजल्या तुम्हाला, हे लॅटरल मीडियल. हे कॉमन आहे, म्हणजे या तिन्ही पण पार्टमध्ये या कॉमन आहेत. ओके. आता नेक्स्ट 2 ज्या बॉर्डर आहेत त्या पोस्टेरियर साईडला आहे बघ. जेव्हा आपण अप्पर एंड बघत होतो ना, एक मिनटं, हे बघा, जेव्हा आपण अप्पर एंड बघत होतो तेव्हा हे काय सांगितलेलं मी, हे कोणतं स्ट्रक्चर सांगितलेलं होतं, ही होतं इंटरट्रोकॅन्ट्रिक लाईन होती. नॉट क्रेस्ट. क्रेस्ट वेगळं आणि लाईन वेगळी. सो दिस इज इंटरट्रोकॅन्ट्रिक लाईन. ओके. नाव ही लाईन जी आहे ती एक्सटेंड होते पोस्टेरियरली, एक्सटेंड होते. तर हा अँटेरियर एस्पेक्ट. ओके. ही जी स्पायरल लाईन आहे ती पोस्टेरियरली एक्सटेंड होते, जी की आपल्याला तिथे दिसेल. हे पहा,
हे अशी दिसते. दिस इज द एक्सटेन्शन ऑफ इंटरट्रोकॅन्ट्रिक क्रेस्ट लाईन. इंटरट्रोकॅन्ट्रिक लाईनचं एक्सटेन्शन आहे. काय? ही जी आहे ती लाईन दिसते ना तुम्हाला. हे पहा, हे हिलाच काय नाव दिलेलं आहे? हिलाच नाव दिलेलं आहे स्पायरल लाईन, ज्याला आपण काय म्हणतो? पेक्टिनियल लाईन ऑर फिमर. पेक्टिनियल लाईन ऑफ फिमर किंवा आपण याला स्पायरल लाईनसुद्धा म्हणतो. पेक्टिनियल लाईन ऑर स्पायरल लाईन. ओके, पेक्टिनियल लाईन ऑर स्पायरल लाईन. ओके, हे दोन नावं आहेत त्याची. ही जी आहे ही काय नेमकं? तर ही बॉर्डर आहे अप्पर 1/3ची. ही एक बॉर्डर आहे अप्पर 1/3ची. ओके, अप्पर 1/3ची एक बॉर्डर. पहिली बॉर्डर काय सांगितली बघा. फर्स्ट बॉर्डर काय सांगितली मी? किती बॉर्डर्स आहेत? 4 बॉर्डर्स आहेत. ओके, त्यामध्ये सर्वात पहिली कोणती सांगितली? मीडियल. दुसरी लॅटरल. तिसरी काय सांगितली? स्पायरल लाईन ऑर पेक्टिनियल लाईन. ओके, आता फोर्थ बघायची आपल्याला. फोर्थ लाईन कोणतीही बघायची. ओके, तर फोर्थ लाईन जर बघितली आपण तर आता हे पहा, हे तुम्हाला दिसतंय ना व्यवस्थित? हे पहा, हा जो स्ट्रक्चर आपल्याला दिसतंय ना, हे एवढं, एक मिनट हां, हे इतकं स्ट्रक्चर जे दिसतंय आपल्याला त्याचे पण दोन पार्ट. ओके, समजलं? तर आता हे जे स्ट्रक्चर आपल्याला दिसतंय एवढं, हे जे पूर्ण स्ट्रक्चर आहे त्याला नाव दिलेलं आहे, ग्लुटियल ट्युबरॉसिटी. ग्लुटियल ट्युबरॉसिटी. काय दिलेलं आहे? ग्लुटियल ट्युबरॉसिटी. ओके, नाव आता बघा, ही जी ग्लुटियल ट्युबरॉसिटी आहे, ती ॲक्च्युली बघा कशी दिसते ना तुम्हाला? ही बघा, ही ग्लुटियल ट्युबरॉसिटी आहे. तर आता ह्या ग्लुटियल ट्युबरॉसिटीचे पण जर आपण पार्ट्स बघितले तर आता मला सांगा, हा हेड कसा आहे? हा हेड इकडच्या साईडला आहे. ओके, किंवा आपण असं म्हणू शकतो हा हेड इकडच्या साईडला आहे. तर म्हणजे हा हेड मिडियली आहे. हा जो हेड आहे तो मिडियली राहणार. म्हणजे सगळं आपण ना हेडच्याच अनुषंगाने सांगतो की हेड मिडियली, तर हे म्हणजे आपल्याला लक्षात ठेवायला सोपं जातं. तर हा हेड मिडियली आहे. त्यामुळं आता जर मी ह्या ट्युबरॉसिटीचे 2 बॉर्डर्स असं कन्सिडर केलं ह्या ट्युबरॉसिटीचेच, तर ही एक बॉर्डर आहे आणि ही एक बॉर्डर आहे. ओके, समजतंय ना? ही एक बॉर्डर आणि ही एक बॉर्डर. मग जी हेडच्या साईडला आहे ती कोणती बॉर्डर झाली? मीडियल झाली. ओके, ह्या ट्युबरॉसिटीची म्हणते आहे मी. ओके, नॉट द शाफ्ट बट इट इज द बॉर्डर ऑफ ट्युबरॉसिटी. ही जी ट्युबरॉसिटी आहे कोणती? ग्लुटियल ट्युबरॉसिटी. तर हिचे 2 बॉर्डर्स, एक आहे मीडियल बॉर्डर आणि एक आहे लॅटरल. समजते ना? ही मीडियल आणि ही लॅटरल. झालं? आता मला सांगा, म्हणजे बघा, ही जी आहे ना लॅटरल आणि मीडियल आणि लॅटरल. आता याला बॉर्डर्स नाही म्हणू शकत, मग आपण याला काय म्हणतो? मीडियल लिप ऑफ ग्लुटियल ट्युबरॉसिटी. मीडियल लिप ऑफ ग्लुटियल ट्युबरॉसिटी. अँड द नेक्स्ट जी आहे हिला आपण काय म्हणतो? लॅटरल. आता ही जर मीडियल असेल तर ऑब्व्हियसली ही लॅटरल आहे, तर हिला आपण म्हणतो लॅटरल लिप ऑफ ग्लुटियल ट्युबरॉसिटी. ओके, तर मी हे तुम्हाला का सांगितलं?
ओके, मी हे तुम्हाला का सांगितलं, कारण की ही जी लिप्स आहेत ट्युबरॉसिटीच्या, त्यातली ही जी लिप आहे, ही कोणती लिप आहे आता, ही लिप आहे लॅटरल लिप ऑफ ग्लुटियल ट्युबरॉसिटी. हे मी तुम्हाला का सांगितली, कारण की दिस इज कन्सिडर इन फोर्थ बॉर्डर ऑफ अप्पर एंड ऑफ शाफ्ट, अप्पर 1/3 ऑफ शाफ्ट. ओके, म्हणजे पहिली बॉर्डर आपण कोणती इथे सांगायला, पहिली बॉर्डर मीडियल, दुसरी लॅटरल, तिसरी स्पायरल लाईन और पेक्टिनियल लाईन, आणि फोर्थ मग काय, लॅटरल लिप ऑफ ग्लुटियल ट्युबरॉसिटी. समजलं, एवढंच ह्याच्यात सरफेसेसमध्ये. ओके, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं, नॉट मीडियल, इट इज द लॅटरल सरफेस जी आहे त्याच्यामध्ये लॅटरल लिप ऑफ जी ग्लुटियल ट्युबरॉसिटीची लॅटरल साईड आहे तिलाच काय कन्सिडर केलेलं आहे, द बॉर्डर. ओके, एक बॉर्डर झाल्या, किती झाल्या, 4 बॉर्डर्स झाल्या, लॅटरल, मीडियल, स्पायरल लाईन अँड लॅटरल लिप ऑफ ग्लुटियल ट्युबरॉसिटी, 4 बॉर्डर्स झाल्या ना. आता नेक्स्ट बघायचे की पण त्यात आपण मिडल 1/3 बघितलं, त्याच्यामध्ये किती सरफेसेस, 3. मग आता ह्याच्यात किती सांगितले मी, 4 सरफेस सांगितले. बॉर्डर झाले आता सरफेसेस. एक मिनिट, हे 4 सरफेसेस त्यात मी तुम्हाला कॉमन सांगितलेले 2 कॉमन सांगितलेला, एक जो की कॉमन होता तर तो कोणता आहे, हा सरफेस आहे, हा पूर्णपणे कॉमन आहे, हा पूर्ण सरफेस कसा आहे, कॉमन आहे पूर्ण शाफ्टमध्ये. ओके, पूर्ण शाफ्टमध्ये कॉमन आहे. आणि आता नेक्स्ट किती राहिले, 3. ओके, नाव लॅटरल आणि मीडियल हे सुद्धा काय झाले, कॉमन, कारण की हे बघा, मी एक मिनटं तुम्हाला असं सांगते, एक मिनट. बघा, इथून जरासं आपण बघितलं, सेम असंच बघितलं असं इथे, तर इथे बघा, हा जो ही जी बॉर्डर आहे, ही एक बॉर्डर, त्यानंतर ही एक बॉर्डर. ओके, आता ह्या दोघांच्या बिटवीन जो सरफेस आहे, हे पहा, हा इतका जो सरफेस दिसतो आहे आणि हा इथे जो सरफेस दिसतो आहे, तर हा सरफेस लॅटरल झाला, बिकॉज ही जी लिनिया ॲस्पेरा आहे, ही जी लिनिया ॲस्पेरा आहे, ही लिनिया ॲस्पेरा, ओके, ही लॅटरल बॉर्डर, सो इन बिटवीन देम इट इज अ लॅटरल सरफेस. ओके, कसं सरफेस आहे, लॅटरल सरफेस. तसं सेम जर आपण बघितलं, ही कोणती, मीडियल बॉर्डर, ही लिनिया ॲस्पेरा, मग याच्या बिटवीन जो की हा ग्रीन सरफेस आहे, ग्रीन मार्क केलेला, हा आहे मीडियल सरफेस. ओके, समजलं, दॅट्स ओनली, हेच एवढं होतं की लॅटरल, हा अँटेरियर कॉमन. ओके, काहीच नाही लक्षात ठेवायला, हे मीडियल कॉमन, हे लॅटरल कॉमन. आता राहायला काय, एक राहिला फक्त, तर जो की आपण बघितला, जो की कसा येत आहे बघा, ही जी ग्लुटियल ट्युबरॉसिटी आहे, तिचा हा सरफेस आणि
ह्या दोघांच्या मध्ये जो एवढा सरफेस आहे त्याला काय नाव दिलेलं आहे? हा कोणत्या ॲस्पेक्टवरती आहे? पोस्टेरियर. सो पोस्टेरियर सरफेस. ओके. हा जो पूर्ण सरफेस आहे ना तो आहे पोस्टेरियर सरफेस. समजलं? इतकं कळालं ना पोस्टेरियर सरफेस कसा काय, म्हणजे न्यू ॲडिशनल सरफेस आहे हा पोस्टेरियर सरफेस. एवढं झालं. किती बघितलं आपण आज याच्यात आपण बघितलं 4 बॉर्डर्स 4 सरफेसेस. ओके. आता बघूया आपण त्याचे काय कसं बघितलं. तर 4 बॉर्डर्स ज्या बघितल्या आपण त्या कोणत्या होत्या? लॅटरल, मीडियल, कॉमन. ओके. एवढंच, हे लॅटरल मीडियल कॉमन आहे. त्यानंतर काय राहिलं मग? स्पायरल लाईन किंवा आपण ह्याला काय म्हणतो पेक्टिनियल लाईन. ओके. त्यानंतर नेक्स्ट ना लॅटरल लॅटरल लिप ऑफ ग्लुटियल ट्युब्रोसिटी. ओके. लॅटरल लिप ऑफ ग्लुटियल ट्युब्रोसिटी हे एवढं बघितलं. त्यानंतर नेक्स्ट आहे सरफेसेसमध्ये 4 सरफेसेस. मीडियल, लॅटरल कॉमन, त्यानंतर अँटेरियर कॉमन, मग एक राहिला कोणता? पोस्टेरियर सरफेस जो की ॲडिशनल आहे. ओके. झालं. बाकीचं नंतर. ओके.